हे काय होय माहिती आहे की आपलं डेपो आहे. कुत्र्याने दररोज उठायचं याच्यातच यायचं याच्या आराबा मोबाईल पण हा याच्यातच यायचं आहे. विचार बी केला नव्हते आम्ही इथे येईल म्हणून. मी तर उठालो इथंच आलो उठालो इथंच आलो. बघू दादा काय काम भेटते. आपले 4-5 मित्र BROच्या त्या पेपराला गेलेत. कोणी आले कोणी येणं आले. बघू काय काय काम भेटते. डेपो वाट बघायला आपली. चला लागूत कामाला. आपले कपडे बदलायची रूम आहे. इथे एक आरसा आहे. बघालो स्वतःला. तुम्ही बघा कसा दिसालो. दिसणार छान. हा काय नाही दररोज इथं यायचं कपडे बदलायचं. आता पहिलं तर मी आलो. आणि मी हेड मेकॅनिक आपले पगारे सर आहेत आणि आज महिन्याचा बदललं लास्ट दिवस आहे म्हणजे एक नाही काय 31 आहे तारीख आणि रविवार आहे. रविवारी सुद्धा कामाला येते आम्ही. इथं अभ्यास चालू आहे. प्रेझेंटी टाकायला आणि आज डेचा लास्ट दिवस आहे. आणि आता कुठं सवय लागली होती डेची. परत उद्यापासून नाईटला यायचं. तेच कुठं नाही आता 15 दिवस डे आणि 15 दिवस नाईट. सध्या अप्रेंटिसचं घाबरू कोणी बी आलं नाही. येतील दमा आणि मी चालाव कपडे बिपडे बदललाव. आणि काय म्हणायचं हां काल जसं एक रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला तसं आमच्या सरांचं पण एक 50-60 दिवसावर आलेला आहे कार्यक्रम. 60 दिवसानंतर खेळ कल्लास. किती दिवस सर्व्हिस केली सर तुम्ही? ब्लॉक किती दिवस सर्व्हिस केली? 30 वर्ष. 30 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. आणि मी लागून 2 महिने झालो अप्रेंटिसला. आणि माझ्या रूमकडे त्यांची रूम असल्यामुळे 2 महिने सारखं येणं जाणं असल्याने खूप म्हणजे जवळीक मैत्री झालेली आहे. आता इथं तर आम्हाला खूप अनुभव आले. टायर फिटरचे आहेत ते. टायरचं सांगितले. त्यानंतर खूप काही गोष्टी आम्ही चुकत होतो टायरमध्ये ते म्हणजे एक चांगल्या पद्धतीने सांगले त्यांच्या अनुभवातून. आणि आम्हाला पण त्यांच्याकडून भरपूर काही शिकाय भेटले. तर काल जसं इकडे रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला तसं काही दिवसाला होईल. आता एक 50-60 दिवसावर आलेला आहे प्रवास. हिरो आहे आमच्या डेपोतले खतरनाक हिरो सलमान खान. अजून कोणत्या पोजा काय बोलते आले सगळे ड्युटीवर साहेबाला भेटून तुमच्या बोली भाषेत बोला. हां तुम्हारे भाषे में बोलो. ड्यूटी पे आ गए हैं हम. हाँ देखिए अब साहब हाजिरी डाले तो ठीक नहीं तो घर पे वापस चल जाएंगे. घर पे वापस चल जाएंगे. हाँ तो अब वो कैसा है आज मुख्यमंत्री है. हाँ बंदूक है उनके पास बड़ी गन मशीन. धड़ाधड़ उड़ा देंगे. अरे एक मिनट हाँ. आज हमारे साथ चाय पिलाने वाले. किस खुशी में? नहीं मैं कुछ खाली तुमको ही हाँ मैं बहुत लाड़का है उनका. लाड कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं. आम्हाला चहा म्हणलं की निकड खुशी वाटते. ड्युटीवर काम करून एक रिलॅक्स मूड म्हणजे चहाचा ब्रेक. चहा पिताना बसना चहाची पार्टी कोणा माहीत नाही चालू. आपण गरीबी माणूस आहे. अरे वा सांडला चारा सुट्टी झाली आहे आणि आपण आता KTM घेऊन चले डबा आणायला. सावंत सरची सायकल. सर डिझेल आहे की सायकल मध्ये? या सायकलीवर जायचे आज आपल्याला डबा आणायला. जेवायची सुट्टी झाली. लई दिवसांनी सायकल खेळालो आपलं चलवा आलो खेळणं आलो. अरे बा सायकल एक नंबर वाटाले. सायकलीवर जायचं डबा आणायला आपल्या रूमला. निघाले आता. कधी गाडीवर जात्या कधी सायकलीवर जात्या काय आहे नाही. आणि आज असे डेपोमध्ये एकटाच आहो. काही काम आपल्यालाच लागले. लायसन नाही माझ्याकडे. ठोकलो हा तरी इथून निघायचंय रूमला जाऊन डबा आणत जेवण करू. चला मी तुम्हाला रूमला जायचा रस्ता दाखवतो. एकटा असल्यामुळं काम लई लागाले त्याच्यामुळे ब्लॉगला थोडं ब्रेक दिलाय. आणि आता आपलं दही काढायचं भाऊ मोठं काम करायचं.
माझी राणी लवडत आम्हाला. तेराचा पाना, तेराचा पाना कुठे आहे? अरे बाबा लवकर जायला लवकर वेळ थोडी. रुपये बी नाही, रुपये बी नाही. भाऊ मला दे नका, जाऊ द्या तुमचं तुम्हाला आडवून द्या. चाललो एका मिनिटात चाललो ना. कस काढायचं देव मोठी. तेराचा पाना बी लागल की ब्रेक डाऊन करायला. कोणतंच काम सोपं आहे ना. माय बोट फुटून गेले हो काय ड्रम काढून. काय सांगाव, हाफ काढल्या आपल्याला. इथे लागले, इथे लागले बोर्ड इकडे नसल्यानं हाफ काढून ठेवलाय. आणि एक स्प्रिंग बनवायची आहे. तर थोडं हे तसंच राहू द्या, हे नाईटवाले करतात. असं आम्ही नाईटवाल्या सोपून देता. इकडे आपल्याला स्प्रिंग करायचे. नुसते कामं करायचे आहेत आपल्याला. तेव्हा कुठं दिवसाची 400 भेटालेत. एवढं काम केलं. अरे बघा स्प्रिंगची हालत. स्प्रिंग करायच्या. मॅन पॉवर नसल्यानं हाफ काढून ठेवल्या. असं आहे. मी एकटा असल्यानं गरिबाची दाबून काम करून घ्यालेत. एक्सेलच आहे. हालत बेकार आहे. असं कॅमेरा केले हसायत लोक. काय सांगा. स्प्रिंग झाली. 5 वाजले, ड्युटी संपली. स्प्रिंग करायला बकळ वेळ लागलाय. जेवढं वाटते तेवढं कोणतंच काम सोपं नाही. हे गिरीस आपल्या हाताबिताला लागले. हे काम झाले. ते स्प्रिंग केल्या, तिकडे हाफ काढून ठेवल्या. मॅन पॉवर कमी आहे. आपण आता हात बित धुऊया, रूमला जाऊया, साईन करूया गेटवर. साईन करायची फिलिंग म्हणजे आम्हाला असं वाटतं ऑटोग्राफच द्यायला कोणाला तर. दररोज साईन करून आपण टिफिन वगैरे घेतल्या. झाली ड्युटी. आता साईन करून निघायचे आहे. आज आपल्यासोबत पगारी सर आहे. ते बघू, जाऊया आता रूमला, आंघोळ करूया आणि निघूया इथून. तर पब्लिक घरी आल्या, आंघोळ केल्या, नटापटा बी केल्या, म्हणजे पॅन्ट वगैरे घातल्या. आज आपल्याला म्हणजे पगारे सरनं सांगितले की कुठतरी जेवायला जायचं, म्हणजे काहीतरी फंक्शन आहे. ते रिटायरमेंटचा काहीतरी पार्टी वगैरे. म्हणजे आमचे सर ते काल रिटायर झालेले, त्यांचं काहीतरी. तर आपण तिथंच भेटू आता डायरेक्ट. तर जास्त काय बोलला बघू. तिथं काय मला काळ्या भेटते काय. जर क्लिपा काढल्या तर क्लिपा काढतो, घरी आल्यावर वाईज देतो. जर काय बोलवू शकलो तर तिथंच बोलतो. तर भेटू आता डायरेक्ट कार्यक्रमच्या जागी. पाणी चालू झाले डेपो मध्ये. म्हणजे आम्ही आल्या, पाणी चालू झाले. इथं पाणी दिसत असेल थोडं. तर आता काय विषय, तिकडे तर मंडप सगळं उडून गेला असेल ते कार्यक्रमच्या जागी. असं तिथं पाणी चालू झालंय आता. आणि बसल्या मी, पगारे सर. तिकडलं नियोजन बघून जाता गेलं तर, नाही तर पण गाडी 4 व्हीलर असेल तर जातं, नाही तर नाही. मग इकडे पाणी लय जोरात चालू झाले. वरी आहे ते पाणीच आहे. म्हणजे मोठं पाणी चालू आहे. अचानक पाणी चालू झाले. आणि आता तिकडं काय आहे की शेतात कार्यक्रम होता. आणि बसल्या होत्या आता इथं. बिचाऱ्याचं काय राव, रोहन काय झोपले असतील ते. तर पाणी पडल्यामुळं आपण 4 व्हीलरने जातोय. तर चला निघूया इथून आता.
आणि तिकडं काय कसं कसं आहे कार्यक्रमची तयारी बघू. मला असं जायला भेटलं खूप आनंद होतो. तर बसमध्ये आपलं काय सॉरी तर आमच्या गाडीमध्ये मी पगारे सर आणि तिकडे सर आहे तर भेटू आपण डायरेक्ट कार्यक्रमाच्या जागी आता. संध्याकाळचं आहे ना हे आता हे सुरू त्याच्यात आमच्या सुशीला वहिनी यांचा मोठा सहभाग आहे. तर त्यांनी भाऊंना प्रत्येक ठिकाणी साथ दिली. उरण असो, वैजपूर असो, उरण साहेबांचा सत्कार करावा. त्या कार्यक्रम नाही जमत होते साहेब तुम्ही आज पाहुणे आहे सुरेगावला, त्यामुळे तुम्हाला पगारे परिवाराचा सत्कार स्वीकारावा लागेल. तर मी माझ्यासोबत पगारे सर जे आले होते त्यांचा सत्कार चालू आहे आणि ज्या कामासाठी आलो ते सत्कार वगैरे तिथे झाले आणि जे सबकन भेट आणली होती सरांनी ते दिली. तर आता काय म्हणतात ते भाषणाचा कार्यक्रम चालू आहे. तर आता भाषण झाल्यानंतर जेवायचं नियोजन आहे. तर जेवण वगैरे करू इथून निघू. तर बघू पुढं काय होतं आणि कधी संपर्क कार्यक्रम तर दाखवतो जेवढं दाखवणं होईल तेवढं. आणि एक वाईस आहे ना घरी येऊन वाईस दिले आणि क्लिपा काढल्या. बाबासाहेब आंबेडकर आज यांचा सेवापूर्ती सोहळा असे आमचे बंधू सुनील शिवाजी पगारे यांना एसटीच्या सेवेतून ते सेवानिवृत्त होत आहे. अत्यंत सुस्वभावी व संयमी त्यांनी अत्यंत एसटीची सेवा 32 वर्ष सेवा 32 मी थोडं अगोदर बोलायचो, मधल्या काळामध्ये माझं बोलणं बंद झालं. त्याच्यामुळे आता तुम्ही समजून घ्यायचं. शब्द इकडं मागे होईल, पुढे होईल, काहीतरी होईल, पण होईल हे मात्र खरंय. आणि थोडस कसं आहे, जास्त दिवस झाल्यामुळे बोलताना माझे पाय सुद्धा थरथर कापू राहिले. तुम्हाला खरं सांगायला काय अडचण नाही, हे सगळे माझे घरचेच आहे. त्याच्यामुळे मी जे बोलत होते मोकळं बोलत. आता सुनील भाऊ रिटायर झाले हे सगळ्याला दिसतंय, पण हे रिटायर कसे झाले हे फक्त सत्कार मूर्तीचा सत्कार करायचा आहे. त्यांनी अगदी अल्प एक अप्रेंटिसचा मुलगा वर आळ येऊन बसलोय. करायचं. कृपया आपल्याला वेळेचं थोडंसं आम्ही ग्लासवर नंबर ओळखत होतो पण ग्लासवर नंबरच नाही आणि मीन पगारे सर थोडं मजा करावं म्हणलं तर ग्लासवर नंबरच नाही. काय सांगावं असलंच आले सोबत आणि जागा बी कम्फर्टेबल नाही. सगळा भात इकडे गेलाय, जामून इकडे गेले. गाठ भेट केली, एक फोटो काढली त्यांच्यासोबत. मी ते इंस्टाग्रामच्या स्टोरीला अपलोड करेल. तर इथून आम्ही निघतो आता आणि खूप जेवण वगैरे झाले. जेवण मस्त होतं, एक नंबर कार्यक्रमचं ठिकाण. तर इथून निघायचं डेपोत. त्यानंतर इथं डेपोत एक फोटो लावला होता, त्यांचं पोस्टर लावलं होतं. असे भरपूर असं सेवा काय म्हणतात सेवापूर्ती होतात. आता घरला जायचंय. तर उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. असं दररोज काय काय होते. तर लाईटीत जातो रे थोडं काळा. भाऊला ब्लॉग मध्ये या. तर उद्या भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.